दिल्लीत भाजपचा विजय झाला आहे आणि त्याचीच काही मतदारसंघाची जबाबदारी मंत्री मुरलीधर मोहोळ यांकडे होती। आधी तर तुमचं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया काय आहे? 27 वर्षानंतर दिल्ली भाजपकडे आली। सर्वप्रथम दिल्लीकरांचं अभिनंदन केलं पाहिजे, दिल्लीकरांना धन्यवाद दिले पाहिजेत। माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीने इतका मोठा विजय दिल्लीमध्ये मिळवला। आपण म्हणाला तसं 27 वर्षानंतर का हा बदल का झाला, तर देशामध्ये मागच्या 10 वर्षात जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये जे एक विकासाचं वारं व्हायला लागलं। आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती 5व्या अर्थव्यवस्थेवर आपण 10व्या अर्थव्यवस्थेवरून 5व्या अर्थव्यवस्थेवरती आलो। आज या देशातील 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली। असे अनेक मला असं वाटतं की विकासाचे मोठे विषय असतील, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीच्या अनेक शेकडो योजना असतील, हे पाहिल्यानंतर देशात एकामागे एक भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला यश मिळत होतं, लोकमान्यता मिळत होती, जनाधार मिळत होता। हरियाणा झाला, महाराष्ट्र झाला। मी म्हणालो होतो की दिल्लीच्या माध्यमातून दिल्लीच्या रूपाने आम्ही नक्की हॅट्रिक करू। ती आज मला असं वाटतं की दिल्लीकरांनी ती संधी आम्हाला दिली आहे आणि निश्चितपणे मागच्या 10 वर्षाचं अत्यंत खोटं बोलणारं सरकार, खोटं वागणारं सरकार, जनतेची दिशाभूल करणारं सरकार आणि जनतेवरती वेगवेगळे प्रयोग करणारं सरकार, अरे असं कुठं नसतं ना। शेवटी लोकांना हे तुम्ही प्रयोग कसले करताय ज्याच्यातनं लोकांचं हितच नव्हतं, लोकांचं नुकसान होणार होतं। काय दिल्लीची अवस्था झाली आज, दिल्लीचं आपण पाहतो की किती अवस्था आहे, बिकट अवस्था आहे। आणि या सगळ्यातनं निश्चितपणे दिल्लीकरांना हे वाटलं की आता मात्र नरेंद्र मोदी हेच या दिल्लीला वाचू शकतील। दिल्ली ही देशाची राजधानी आणि राजधानी कशी असावी हे निश्चितपणे आता मोदीजी पुढच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार जे काम करेल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशीच आमची देशाची राजधानी होईल। आपचा काँग्रेसचा सुपडा साफ झालाय, भाजपचा नेमका अजेंडा काय होता दिल्लीसाठी? नाही, मी तुम्हाला सांगतो की शेवटी बघा हे सगळं जनतेच्या हातामध्ये असतं। जनतेने काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे कोणी तुम्ही आम्ही नाही सांगू शकत, हे जनता ठरवते। आणि म्हणून मला असं वाटतं की मी म्हणालो तसं की गेले 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे काम झालं आहे देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये असेल, देश पातळीवर असेल, जागतिक स्तरावरती, वैश्विक स्तरावरती भारताचं आज असलेलं एक स्थान असेल, हे सगळे जनता पाहते। आणि दिल्लीकरांची अवस्था आपण पाहिली की इतके नागरी प्रश्न आहेत आणि ज्या सरकारला निवडून दिलं, ज्या अपेक्षेतून निवडून दिलं ते खोटं बोलणारं सरकार निघालं। आणि म्हणून आम्ही आमचं काम केलं। आम्ही जनतेला ज्या ज्या ठिकाणी मोदीजींनी आश्वासनं दिली, विश्वास दिला, ते सार्थ ठरवण्याचं काम मोदीजींनी केलं। म्हणून पुन्हा पुन्हा देशात, महाराष्ट्रात आम्ही तिसऱ्यांदा आलो, हरियाणात तिसऱ्यांदा आलो, हे सगळं त्यामुळेच होतं ना। म्हणून हे सुद्धा आता दिल्लीकरांनी पाहिलं की आता भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींशिवाय दिल्लीला पर्याय नाही आणि म्हणून दिल्लीकरांना मी मनापासून धन्यवाद देईन। तिथल्या मराठी मतदारांची आणि तुमच्या 2 मतदारसंघाची जबाबदारी, तिथला निकाल काय सांगतो? आणि महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातलं पण तुम्ही राजकारण बघितलं आणि दिल्लीतलं पण राजकारण बघितलं, याच्यात फरक काय नेमका दिसतो? एकतर 2 विधानसभा जे पूर्ण वेळ पाहायचे होते ती पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली होती। एक जागा आम्ही जिंकली, एक जागा दुर्दैवाने आमची गेली। पण मला असं वाटतं की ते सोडून दिल्लीत असलेली जी मराठी माणसं आहेत, अनेक पिढ्यानपिढ्या दिल्लीमध्ये मराठी कुटुंब राहत आहेत, व्यवसाय असेल, नोकरी असेल, उद्योग असतील, अशा निमित्तानं दिल्लीमध्ये स्थायिक झालेली मोठी संख्या आहे आपली। आणि या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम आमच्या काही लोकांवरती दिलं होतं। मी असेल, आमचे भागवत कराड असतील, आमचे असे असंख्य मंडळी जे आहे दिल्लीमध्ये, आम्ही पूर्ण वेळ त्याच्यात काम करतो आणि त्याच्यामध्ये ही लोकं आम्हाला एकत्र करता आली। आणि देवेंद्रजी तिथं आले, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा दिल्लीत आले, त्यांनी जेव्हा मराठी माणसांना, सगळ्या मराठी बांधवांना आव्हान केलं, त्यावेळेला एकमुखानं दिल्लीतला मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टीसोबत उभा राहिला। आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा एक महत्त्वाचा एक भाग या निवडणुकीचा म्हणता येईल की मराठी माणूस हा दिल्लीतला हा भारतीय जनता पार्टी आणि मोदींजींसोबत राहिला। मतदार यादी संदर्भात देखील यावेळी आरोप होताना दिसतं, ईव्हीएम मशीन असू दे, मतदार यादीच आहे। विरोधक आरोप करतायत, तुम्ही त्या आरोपांना कसं? कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली, ईव्हीएम चांगलं, आता तुम्ही हरियाणा हारला, महाराष्ट्र हारला, ईव्हीएम वाईट। मला असं वाटतं की हेच खरं तर खिलाडी वृत्तीचं इथं तुमचं वागणं अपेक्षित आहे आम्हाला। जनतेलाही झाला स्वीकार, जनतेने नाकारलं तर स्वीकारलं पाहिजे। नाही, जनतेने नाकारलं आम्हाला, रडीचा डाव नाही चालत। तुम्ही प्रत्येक ठिकाणी रडीचा डाव केला, हरियाणात हारलात, तुम्ही म्हणलात ईव्हीएम झालं, त्याच्यानंतर लोकांनी महाराष्ट्रात जिंकून दिलं। आता महाराष्ट्रात तुम्ही हारलात, तुम्ही दिल्लीत आता आम्ही पुन्हा जिंकलो, महाराष्ट्रात तुम्ही तेच बोललात, आता दिल्ली आम्ही पुन्हा जिंकलो, आता दिल्लीत तुम्ही तेच बोलताय। रडीचा डाव चालत नाही। लोक ही आता मला असं वाटतं की सगळं पाहत असतात, लोकांना सगळं कळत असतं। योग्य भूमिका, योग्य निर्णय नागरिक घेतात, जनता घेते, मतदार घेतो आणि त्याच्यातनंच येतो। म्हणून मी पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात दिल्लीकरांनी विश्वास ठेवला, त्याबद्दल मी दिल्लीकरांना मनापासून धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन।
विरोधक कायम रेडीचा डाव खेळत असतात. जिंकलो तर त्यांचा आणि हारलो तर ईव्हीएम मशीनचा दोष आहे असं सांगत असतात. असाच सगळा मत या मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.